हॅलो. लक्षात आता मी बोललो ना, तुम्ही पण बोलायचं बरं का माझ्याशी. तुमच्याशी मी बोलायला आलोय, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पण माझ्या सगळ्यांनी बोलायचं न घाबरता. बघा आता मी तुम्हाला आज सांगायला आलोय ना, की खूप महत्वाची गोष्ट आहे एकदम जीवनामध्ये, तुम्हाला खूप इम्पॉर्टंट. काय आहे इम्पॉर्टंट, खूप महत्वाची. बघा आता आपण लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी, जे आजोबा आई वडील सगळ्यांसाठी एक मिशन चालू केलेले आहे. त्या मिशन सांगते का तुम्हाला? मिशन आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय? आरोग्य म्हणजे आपली जी सेहत आहे ना, आपली जी आपलं जे शरीर आहे, बरोबर. आपण पैसे कमवले आणि शरीर चांगले नसेल तर आपण खाऊ शकतो का? बघा हॉस्पिटलमध्ये आजारी असतात, बघितलं आपण कोणी, त्यांना जेवायला चांगलं भेटतं का? नाही. मग चांगलं जेवण कुठे भेटतं? घरी, बरोबर आहे का नाही? मग घरी जर चांगलं जेवण भेटतं आपल्याला, तर आपल्याला जेवण कुठे करायचंय? घरी का हॉस्पिटलमध्ये? हा. मग त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ते तुम्हाला करायचंय. काय करायचं आपल्याला? तर व्यायाम चालू करायचा आहे. काय करायचंय? हा. तुम्ही म्हणाल व्यायाम म्हणजे काय, बरोबर आहे का नाही? तुम्हाला प्रश्न पडला असेल व्यायाम म्हणजे नक्की काय करायचं आम्हाला? आम्हाला जिम मध्ये जायचं, आम्हाला काय करायचं नक्की, बरोबर आहे का नाही? तुम्ही बघितलं असेल कोणी वेट उचलतं, कोणी सायकलिंग करतं, कोणी धावायला जातं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये व्यायाम करायला किती लोकांना आवडतं? हात वरती करा. ओके, हात खाली करा. व्हेरी गुड. भरपूर जणांच्या हात वरती आले बरं का. सगळेजण रोज व्यायाम करता का? नक्की आवाज मोठा आला पाहिजे. करता का? व्हेरी गुड. सगळेजण व्यायाम करता. तर लक्षात ठेवा, आपण रोज व्यायाम केला ना तर काय होतं माहिती आहे तुम्हाला? आपल्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते. काय तयार होते? हा. त्या ऊर्जेने आपला मेंदू तल्लख होतो. काय होतो? हा. आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणजे अभ्यासामध्ये आपल्याला खूप छान सपोर्ट मिळतो. काय होतं? हा. मग कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी व्यायाम करणे फार गरजेचे आहे. पण आता कुठल्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजे हा तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न असेल, बरोबर आहे का नाही? हा. तर मग तुम्ही आता कुठला व्यायाम करायचा? तर पळणे म्हणजे धावणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर चालणे किंवा बॉल गेम खेळणे, बरोबर आहे. ज्याला सायकल चालवता येते त्यांनी सायकल पण चालवायची. हे जे साधे व्यायाम आहे ना, आणि त्याच्याबरोबर सूर्यनमस्कार असतील तर सूर्यनमस्कार घालायचे, बरोबर आहे का नाही? हा. मग आता चालायला किती जणांना आवडतं? हात वरती करा. व्हेरी गुड. हात खाली करा. आणि धावायला? बरं, धावायला पण सगळ्यांना आवडतं. व्हेरी गुड. हात खाली करा. बघा, म्हणजे चावायला, चालायला आणि धावायला जर सगळ्यांना आवडत असेल तर मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट सांगतो. बघा, लहानपणीपासून आपण बघतो ना, ऑलिम्पिकमध्ये नॅशनल, स्टेट, इंटरनॅशनल गेम बघतो ना आपण टी व्हीवरती. विराट कोहली आहे की नाही, बघतात ना तुम्ही? पण असे तुम्हाला ऑलिम्पिकमधले खेळ माहिती आहे का कोणाला? हा. ऑलिम्पिकमध्ये काय काय होतं? स्विमिंग होते आपल्याकडे, हो की नाही? रनिंग होते, 100 मीटर लॉंग डिस्टन्स होतं. मग आपण याच्यामध्ये आपण काय होतं? भारत कुठेतरी मागे राहतोय. कारण कशामुळे? तर बेसिक आपण अभ्यासच करत नाही. काय करत नाही? हा. बेसिक अभ्यास करणे म्हणजे व्यायामाचा अभ्यास कसा लहानपणीपासून हळूहळू करायचा असतो. आज व्यायामाला लागले म्हणजे एकदम 10 किलोमीटर पळालो किंवा 1 किलोमीटर पळालो असं करायचं. फर्स्ट डे काय करायचं तुम्हाला माहिती आहे का? ओनली 5 जम्प करायच्या. किती करायच्या? हा. 5 जम्प करायच्या आणि 5 मिनिट चालायचं. काय करायचं? हा. पण तुम्ही म्हणाल मी तर शाळेत चालत येतो किंवा मी शाळेत चालत येते, हा माझा व्यायाम आहे. नाही. लक्षात ठेवा, तुमच्या दिनचर्यामधला म्हणजे तुमचं जे शेड्यूल आहे, तुमचं वेळापत्रक आहे का शाळेचं? हा. तसंच आपलं स्वतःचं वेळापत्रक असलं पाहिजे. आणि त्या वेळापत्रका व्यतिरिक्त आपल्याकडं स्वतःसाठी 15 मिनिट्स पाहिजे फक्त. किती? हा. म्हणजे 15 मिनिटं तुमच्यासाठी तुम्हाला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही चाला, धावा, पळा, बॉल गेम खेळा, काहीतरी सुरुवात करा, बरोबर आहे. पण हे तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कसं करायचं आहे? निरंतर, म्हणजे थांबायचं नाही. आत्तापासून
मोठे होईपर्यंत तेच करत राहायचं कंटिन्यू. याच्याने काय होईल, तुमचं शरीर डेव्हलप होत जाईल. आणि असा आता आज 5 मिनिटं व्यायाम केला तर उद्या 7 मिनिटे करा, त्याच्यानंतर 10 मिनिटे करा. मग तुम्हाला जिथपर्यंत झेपतो तिथपर्यंतच तो व्यायाम करायचा. आणि व्यायाम करत असताना लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. व्यायाम करत असताना थोडं थोडं पाणी प्यायचं. किती प्यायचं? हा. आणि खाली बसून लक्षात ठेवा, खूप व्यायाम करायचा आणि पाणी बिलकुल प्यायचं नाही, तसं बिलकुल करायचं. हा. थोडं थोडं पाणी पिल्याने काय होईल, तुमच्या बॉडीमध्ये आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा शरीरातून पाणी बाहेर पडतं आणि आपण पाणी पिलो त्या शरीराला परत पाणी भेटतं, हो की नाही? म्हणून थोडं थोडं पाणी पित राहायचं. तुम्ही जर असं करत राहिले तर तुम्हाला भविष्यात स्पोर्ट्समन बनण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळेल. कारण तुम्ही आतापासून जर व्यायाम केला तर तुम्हाला पुढे खेळ चांगला खेळता येईल. कुठला पण असो, खो खो, कबड्डी, रनिंग, फुटबॉल, स्विमिंग. याच्यातला स्विमिंग किती लोकांना येतं? हात वरती करा. अरे बापरे, सगळ्यांना स्विमिंग येतं? व्हेरी गुड. हात खाली करा. शाळेकडून स्विमिंगला घेऊन होतं त्यांना. स्विमिंग म्हणजे माहिती आहे काय तुम्हाला? स्विमिंग कोणाला माहिती? स्विमिंग हात वरती करा. हा, हात खाली करा. तू सांग बरं स्विमिंग म्हणजे काय? हात तू दिदी, हा हात तिकडे घातली. स्विमिंग म्हणजे काय? हा, व्हेरी गुड. स्विमिंग म्हणजे पोहणे. लक्षात ठेवा, ज्यांना स्विमिंग येते ते एकदम इंटेलिजंट असतात. कसे सांगा बरं? कोणी सांगेल का? एक जण हात वरती करून. ज्यांना स्विमिंग येतं ते खूप इंटेलिजंट असतात. हात वरती करून कोणी पण सांगा उभं राहून. हात तू सांगता तुम्ही सांग, उभी राहा. उभी राहा. तिने हात वरती केला ती सांग, उभं राहून. बरं, तुला कोणाला येते त्याच्यातलं उभं कोणी राहणार आहे का? एकाने उभं राहून सांगा पटकन. चला कोणी पण उभं राहायचं. बरं ऐका माझं, मी सांगतो चला. हे बघा, तुला स्विमिंग येतं ना, तो काय करतो लक्षात ठेवा, तो पूर्ण बॉडीवरती कंट्रोल करतो. काय करतो? हा, स्विमिंग करत असताना त्याचं मेडिटेशन पण होतं. त्याच्यानंतर त्याचा केसापासून नखापर्यंत सगळा व्यायाम होतो. आलं का लक्षात? त्याला श्वास कसा घ्यायचा पाण्यामध्ये आणि पाण्याच्या वरती काय श्वास घ्यायचा, हे दोन्ही गोष्टी कळतात. म्हणजे तो झाला का नाही इंटेलिजंट? हा. मग ज्यांना कोणाला स्विमिंग येतं त्यांनी स्विमिंग पण कंटिन्यू करा आणि व्यायाम देखील करा. आता माझी अशी तुमच्यासारखीच एक 3 वर्षाची मुलगी आहे, ती पण स्विमिंग करते. पण हे जे मिशन आरोग्यम धनसंपदा आहे हे तिनेच सुरू केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ती पण 3रीला आहे आणि तिनेच सांगितलं मला, तर पप्पा तुम्ही मला सगळं शिकवतात, मग माझ्यासारखे छोटे छोटे मुलं आहेत, तुम्ही यांना पण शिकवा. मग मी काय केलं, आमच्या इथे वरळीमध्ये मुलांना एकत्र केलं आणि त्यांना शिकवलं. मग मला वाटलं अरे मी हे सगळ्यांना सांगतो, म्हणून मग मी तुम्हाला पण सांगतोय आज हे. आता तुम्ही काय करायचं, तुम्ही पण तुमच्या फ्रेंडला काय सांगायचं, तू आणि मी आपण दोघं पण व्यायाम करू. व्यायाम म्हणजे काय समजलं तुम्हाला? हा, छोटा छोटा व्यायाम. खूप लांब पळायचं नाही, खूप लांब घराच्या पासून जायचं नाही. उड्या मारा, दोरीच्या उड्या मारा, थोडंसं रनिंग करा, धावपळ करून जे तुम्हाला करता येईल ते खेळ आपण खेळायचे आणि व्यायाम करायचा. पण तुमच्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त फक्त 15 मिनिटं. किती मिनिटं? हा, व्हेरी गुड. थँक्यू.